एका वेळेला इतक्या निवडणुका येत नाहीत. जवळजवळ 60ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून फेज वाईज जशी जशी मुदत संपते तसं निवडणुका होतात. कधी 20 कधी 22. पण ओबीसी आरक्षण इतर मागासवर्गीय आरक्षणाला 50% क्रॉस केला आहे अशा प्रकारची एक पिटिशन याचिका ही खूप काळ चालली आणि त्यामुळे 3-3, 4-4, 5-5 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या. मग आता 2 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. मध्ये पुन्हा अनिश्चितता आली, ती काल क्लिअर झाली. तर तो निर्णय दिल्यानंतर सगळ्या एका वेळेला घ्यावा. त्यामुळे आता नगरपालिका नगरपंचायती सुद्धा 280, मग महानगरपालिका सुद्धा 30, मग जिल्हा परिषदा सुद्धा 36 सगळ्या एका वेळेला होणार. फक्त एका महिन्यात एक, कारण एवढी यंत्रणा पण नसते ना. तर तशा 2 तारखेला ज्या निवडणुका आहेत त्यात सांगली जिल्ह्याचा प्रवास पूर्ण करून मी आलो. काल जत, आटपाडी, तासगाव आणि विटा अशा 4 शहरामध्ये माझा खूप सघन प्रवास झाला. म्हणजे सभाही झाल्या, भेटीगाठी झाल्या, पत्रकारांशी भेटणं झालं. आज सकाळ पूर्ण मी ईश्वरपूरमध्ये दिली. त्याचं कारण ईश्वरपूर ही आम्ही खूप प्रतिष्ठेची निवडणूक मानतो. 2 कारणं आहेत. एका बाजूने आमची सिटिंग आहे, ती मागचा नगराध्यक्ष आमचा होता, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इस्लामपूरचं ईश्वरपूर आम्ही करून घेतलं. हे केंद्रातून गॅझेट झालं. यानंतरची पहिली निवडणूक आहे. त्यामुळे अनेक वर्षाची मागणी त्या शहराची मान्य झाली आहे. तर या शहराने भरभरून मतं दिली पाहिजे. म्हणून मग उद्याची सभासुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकच होणार देवेंद्रची, कारण 36 जिल्ह्यात जरी जायचं म्हटलं तरी 36 सभा आहेत. तर उद्या कोल्हापूर जिल्ह्यात एकच चंदगड, सांगली जिल्ह्यात एकच ईश्वरपूर. तर आज सकाळी ईश्वरपूरकडून आलो. आता जयसिंगपूर पूर्ण झालं. शिरोळ, कुरुंदवाड, हातकणंगल्यामध्ये एक सभा करून मी कोल्हापूरला जाईन. खूप चांगलं चित्र आहे. 256 शहरामध्ये डायरेक्ट BJPच्या कमळावरचा किंवा एखाद्या ठिकाणी कमळ चिन्ह बाकी सहयोगी पक्षांमुळे घेता आलं नाही, आघाडीचं चिन्ह घ्यावं लागलं तर आघाडीवर, असं 256 ठिकाणी नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत. म्हणजे जसं शिरोळ आहे तिथे BJPचाच उमेदवार आहे, पण तो ताराणीच्या आघाडीवर आहे, चिन्हावर आहे. लोकल काही आवश्यकता होती. त्यामुळे 256 पैकी 200 क्रॉस व्हायला तर अडचण दिसत नाही. पण ज्या प्रकाराने प्रवासामध्ये प्रतिसाद दिसतोय, म्हणजे काल तासगाव सारख्या ठिकाणी सुद्धा 4-1 हजाराची सभा झाली, दुपारच्या वेळेला झाली. महिला होत्या. सभा संपल्यानंतर मी निर्णय केला की आपण पहिल्या खुर्चीपासून शेवटच्या खुर्चीपर्यंत दोन्ही बाजूने नमस्कार करत जायचं. शेवटच्या खुर्चीपर्यंतची महिला आणि पुरुष बसूनच होते की दादा आले की भेटायचं मग जायचं. हा एक चमत्कार दिसतो आहे. मग तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचा असेल, मग तो बिहारमध्ये मिळालेल्या विजयामुळे असेल, मग तो दरवर्षी अतिशय नियमितपणे शेतकऱ्यांना 12,000 मिळतात त्याचा असेल. पण स्विंग आहे. संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.